पनवेलसह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा पनवेल अफेअर्सला। त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसेल तर माणूस माणसाला पुढल्या येणाऱ्या काळामध्ये कापून खाल्ल्याशिवाय राहणार नाही। ये भी तो लोखंड ही है, हम और कोई दूसरा बिजनेस तो कर नहीं रहे हैं। अगर ये बंद हो जाएगा तो कहाँ जाएंगे, काम धंधा करेंगे। लोखंड बाजारातील 1900 पैकी 600 उद्योगांना सिडकोने करारभंग केल्याने नोटिसा बजावल्यानंतर येथील व्यापारी धास्तावले आहेत। सिडको लोखंड बाजार समिती आणि गोदाम मालकांमध्ये झालेल्या खरेदी कराराचे उल्लंघन केल्याने करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीच व्यापाऱ्यांच्या विरोधात ठाकल्याने व्यापारी विरुद्ध प्रशासन असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे। एक उद्योग सुरू करायला व्यापाऱ्यांचे हयात निघून जाते। सरकार एकीकडे स्टार्टअप सारख्या योजना नवीन उद्योजक जन्माला यावेत म्हणून राबवत आहे, मात्र मागील 33 वर्षांपासून कळंबोली येथील मेहनतीने उभे केलेले सुमारे 600 उद्योग नष्ट करण्यासाठी काही यंत्रणा झटत असल्याचे पाहायला मिळते। सिडको मंडळाच्या एका नोटिसीने कळंबोलीतील व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत। उद्योग वाचवण्यासाठी कोणी वकिलांचा सल्ला घेतय तर कोणी आपण किती वर्षांपासून काय मेहनत केली याचा हिशेब करतोय। ऐका व्यापाऱ्यांच्याच तोंडून त्यांचीच व्यथा। आम्ही स्टील मार्केटमध्ये ज्या टायमाला लोकल मार्केट इथं आले त्या टायमाला आम्ही हा उदरनिर्वाहासाठी आणि आमचा स्टील मार्केटचा स्टील ट्रान्सपोर्टिंगचा धंदा असल्यामुळं आम्ही हा गाळा घेतलेला आहे आणि आम्ही आमचा इथं स्टील ट्रान्सपोर्टचा धंदा करतो आणि आमच्या गाड्याला रिलेटिव्ह असं गॅरेजचं वगैरे काम करतो। आता इथून पुढं आम्ही आमच्या गाळ्यामध्ये वेअरहाऊसिंगचा धंदा चालू करणार आहे। मुलांचं शिक्षण चालू असल्यामुळं आम्ही आता सध्या हा ट्रान्सपोर्टचाच बिझनेस करतो आणि हे गाळे वगैरे आहेत त्या गाळ्याच्या भाड्यातून मी तुमच्या सिडकोचं आणि स्टील मार्केट कमिटीचं मेंटेनन्स फी भरतो। इधर है और हम लोग जो लोखंड का काम इधर जो हम लोग जो स्पेयर पार्ट का काम करते हैं ये सब रिलेटेड टू ट्रक्स ही है। ये सब रिलेटेड टू लोखंड बाजार के साथ ही हमारा रिलेटेड होता है, क्योंकि यहाँ गाड़ियाँ आती हैं, सब आता है, उनको काम करना, उनको स्पेयर पार्ट देना, तो हमारा उनके साथ रिलेटेड है। तो ये बोलते हैं लोखंड का बाजार, लोखंड ये भी तो लोखंड ही है, हम और कोई दूसरा बिजनेस तो कर नहीं रहे हैं। अच्छा 30 साल से बाद अभी ये इनको उठा है कि भाई ये अभी ये बंद करो, ये उठाओ, ये लोखंड के लिए दिया। ये 30 साल के बाद क्यों उठे? इतना देर के लोग सोए थे? अच्छा 30 साल के बाद भी उठा। ये गाला मैंने भी लोखंड वाले से लिया है, मैंने ट्रांसफर भी किया है। अभी ट्रांसफर जो किया है तो उनको सिडको वाले को सोचना चाहिए था, क्यों ट्रांसफर किया। तो हर चीज ऐसा नहीं होता है, इधर हर चीज होटल भी लगेगा, स्पेयर पार्ट भी लगेगा, वेयर हाउस भी रहता है, अभी हर चीज रिलेटेड टू लोखंड बाजार रहता है। तो आपको कुछ देखना चाहिए, कुछ सोचना चाहिए। अभी 30 साल के बाद बोलेंगे उठाओ, उठकर भाग जाओ, ऐसा थोड़ी होता है। अब ये 600 गाला अगर आप बंद कर देंगे तो ये सब जाएंगे किधर। वो इधर समझ लो 20 साल हो गया काम करते हुए, उसका गाला अपना कोई नोटिस अभी तक मिला नहीं। सिडको वाले बोल रहे हैं लीगल जगह है, ये स्टील मार्केट वालों का है, ये तुम ऑटो पार्क नहीं कर सकते हो। इसमें 50 आदमी हमारे करते काम करने वाले हैं। अगर ये बंद हो जाएगा तो कहाँ जाएंगे, काम धंधा करेंगे, इससे रोजी अपना चलता है। सिडकोने ज्या 600 नोटीस पाठवल्या आहेत ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून चेंज ऑफ यूज केल्याबद्दल, ते संपूर्णपणे निराधार आहे। कारण एका बाजूला सिडको म्हणते की तुम्ही चेंज ऑफ यूज करून ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केला आहे आणि दुसऱ्या बाजूला तीच सिडको तुमची प्लॉट तुमच्या नावावर काही तपशील न करता ट्रान्सफर फी घेऊन ट्रान्सफर करून देते। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की हे मार्केट बनून तब्बल मला वाटते 20 ते 25 वर्ष झाले असून सुद्धा इथे स्टीलचे जे व्यापारी आहेत त्यांचे तुम्ही जर संख्या बघसाल तर 15 ते 20% फक्त त्यांची संख्या आहे। त्याचं कारण असं आहे की सिडकोने त्यांना लागणारे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही। आज एखादा स्टील मार्केटचा व्यापारी कुठून परदेशातून आला तो राहणार कुठं, जेवणार कुठं, याचं काही सोय सुविधा सिडकोने केलं नाही। आज स्टीलच्या जे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनला येणाऱ्या मोठ्या वाहन आहेत, ट्रक आहेत, त्यांना लागणारे स्पेअर पार्ट किंवा टायर असो किंवा बरेचसे गोष्टी आहेत ते घ्यायला तो जे ट्रक ओनर आहे तो कुठं जाईल। आज तो मार्केटला इथं बसून 2, 4, 10 किलोमीटर 20 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन
घेऊ शकत नाही, हे सगळे त्याचे जे जुळलेले धंदे आहेत त्यांच्यावर लक्ष काही प्लॅनिंगच्या हिशोबाने सिडकोनी केलेलं नाही। अभी यहाँ स्टील का धंधा भी हमारा भाई है, वो अपना बॉम्बे आयरन मर्चेंट का वो भी सदस्य है। अभी एक ही धंधा में अपना यहाँ ट्रांसपोर्ट का काम चलता है। काले में हमारी गाड़ी आती है, जब खराब हो जाती है तो यहाँ से हम कहाँ लेके जाएंगे वो गाड़ियों को सुधारने के लिए। तो कुछ न कुछ तो हमको वो काम तो करना ही पड़ेगा, ट्रांसपोर्ट का हो या मिस्त्री का हो। यहाँ पे आके ले जाएंगे तो फिर गाड़ियाँ यहाँ स्टील का धंधा करने के लिए कहाँ से आएगी। अभी ये लोग आए दिन नोटिस पे नोटिस भेज रहे हैं कि हम लोग आप लोगों का गाला खाली कराएंगे, तो हम लोग कहाँ जाएंगे। अब इसके लिए अभी सब लोगों को एकजुट होने की ज़रूरत है।